आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आहे तो थोडासा लेट झालेला आहे कारण पाऊस खूप होता त्यामुळे लाईट सारखी जायची आणि नेट पण नव्हतं. म्हणून म्हटलं आता पाऊस गेलेला आहे, नेट व्यवस्थित आहे, तर हा व्हिडिओ आहे ते एडिट केलेला आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि घरामध्ये सगळी आजारी होती त्यामुळे म्हटलं चला सगळी व्यवस्थित झाल्याच्या नंतर आता व्हिडिओ करायला सुरुवात करायची, म्हणून आजपासून केलेली आहे व्हिडिओला सुरुवात. तर हा व्हिडिओ आहे तो वटपौर्णिमेचा आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. तुम्ही म्हणशीला किती दिवसांनी पाठवत्या, तर सगळी घरात आजारी असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे सगळं करायचं सगळ्यांचं म्हटल्यानंतर आपली खूप धावपळ होते त्यामुळे व्हिडिओ काय पाठवला नव्हता. तर म्हटलं चला आता नेट पण व्यवस्थित आहे तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू म्हणून आज अपलोड केलेला आहे. वटपौर्णिमा होती त्या दिवशी सकाळी ना खूप सारं घरात काम होतं ते आवरलं. त्यानंतर वडाला पुजायचं असं सामान ते आणलं नव्हतं, तर सगळं पूजेचं सामान आहे ते सकाळचं जाऊन आणलं. त्यानंतर माझी तयारी करून आलेली आहे वडाचं पूजन करण्यासाठी. वडाची छान अशी पूजा केली. त्यानंतर आता धागा बांधून फेरे मारून घेत्या. तर सकाळची खूप गर्दी असते कारण इथं ना महादेवाचं मंदिर आहे, त्यानंतर गणपती, दत्तात्रेय, मारुती, शनी मंदिर हे सर्व मंदिरं नाही एकत्र आहेत आणि देवाचं सुद्धा पूजन होतं आणि वडाचं सुद्धा होतं. त्यामुळे सकाळच्या नाही तर खूप साऱ्या बायका पूजन करण्यासाठी येतात. त्यामुळे मी काही सकाळी आली नव्हती. म्हणलं जर सकाळी आलो तर खूप वेळ जातो इथं कारण पूजायलाच इथं जागा नसतो. त्यामुळे आजूबाजूचा तुम्हाला परिसर दाखवते आणि आमच्या आव्हांच्यासाठी मी एक उखाणा घेणार आहे, तो तुम्ही नक्की ऐका आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तालुका शिराळा, गाव माझं भाडुगेवाडी, गावात बांधते माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावला चाप, आनंदराव माझे बाप, दारात लावली जुई, सखुबाई माझी आई, पदर घेते पुरता, बाळकृष्ण माझा चुलता, घागर घातली पालती, येसाबाई माझी चुलती, पाण्यात ओतले गहू, संदीप माझा भाऊ, यांच्या हाती मेणबत्ती, नारायण माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. आता झालेली आहे वडाची पूजा, उखाणा घेतला. त्यानंतर म्हटलं चला आता मंदिरात जाऊन देवाची पूजा करू. तर इथं कोणकोणते देव आहेत बघा, गणपती, दत्तात्रेय, विठ्ठल रुक्माई, मारुती आणि शनिदेव हे एकत्र आहेत. आणि इकडं आहे ते शिव मंदिर आहे म्हणजे महादेवाची पिंड आहे, ती बाजूलाच मंदिर आहे. तर तिथं सुद्धा छान अशी पूजा करून घेतली आणि बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ओळखीच्या ताई आहेत, त्यांची मुलगी होती, तिला हळदी कुंकू लावलं. ती काकी काकी म्हणत होती तर तिला साखर दिली. त्यानंतर मी नंदीला सुद्धा पुजून घेतलं आणि ओट्या भरायच्या राहिलेल्या होत्या त्या सुद्धा आता म्हटलं चला ओट्या भरून घेऊ. तर त्या ताईने मला हळदी कुंकू लावलं, माझी ओटी भरली, त्यांनी त्यांची ओटी मी भरली आणि घरी आली. बघू शकता इथं सगळा पसारा तसाच आहे. तर सगळा पसारा ठेवला. त्यानंतर आता इकडे स्वयंपाक करायला लागलेले आहे. स्वयंपाकामध्ये साधं जेवण केलेलं आहे कारण आजारी आहे त्यामुळे पुरणपोळी काही केलेली नाही, त्यामुळे खीर केलेली आहे बघा इथं शेवाळ्याची. आणि चला व्हिडिओ पण मी इथं संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्वांना बाय.